विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना विवाहानंतर उपस्थित सर्व उपासक उपासिका बालबालिका यांना सर्वांना मंगलमय. मनो उपगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो न सुखमवेति छायाव अनुकाय. मन जे काही कुशल कर्म पुण्यकर्म उत्पन्न होते ते अगोदर मनामध्येच उत्पन्न होत असते आणि जे काही जो कोणी कुशल कर्म पुण्यकर्म करत असतो तो व्यक्ती निश्चितच सुख प्राप्त करत असतो. म्हणून म्हटलं आहे मनोपुब्बगमा धम्मा. सर्व जे काही धर्म आहे ते सर्वप्रथम मनामध्ये उत्पन्न होतात. मनचक्र आहे. व्यक्ती मनाने काय वाचन जे काही कर्म करतो ते अगोदर मनामध्ये उत्पन्न होत असतात आणि काया वाचा मनाने जे काही आपल्याकडून कुशल कर्म घडत असतात, जे काही पुण्यकर्म घडत असतात, त्या कुशल कर्मामुळे त्या पुण्यकर्मामुळे आपल्याला नेहमी प्रसन्नता आणि सुख प्राप्त होत असतो. तर हे सर्व कर्माच्या आधारावर होत असतं. भगवंताच्या काळातही असे अनेक प्रकारचे उपासक उपासिका गृहस्थ श्रेष्ठी अशाच प्रकारचे कुशल संपादन ते करत होते. तर कुशल संपादन काय करत होते तर ते नेहमी भगवंतांचं धम्मश्रवण करत होते. भगवंताला भिक्खू संघाला सदोदित आमंत्रित करत होते, दानादी कर्म करत होते, त्यांच्याकडून शील घेऊन त्या शीलांचं पालन करत होते आणि शीलाचं पालन करून ज्या प्रकारे भगवान बुद्ध धम्मोपदेशक होते त्या प्रकारे भावना सुद्धा करत होते. भगवान बुद्धांनी उच्चतम अवस्था गाठण्यासाठी बुद्धत्व अथवा अरहत्व प्राप्त करण्यासाठी ज्या बलाची गरज असते, ज्या शक्तींची गरज असते, अशा पारम्या भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये भगवान बुद्धांनी 10 पारम्या सांगितलेल्या आहेत. त्या 10 पारम्यांमध्ये पारम्यांचा राजा म्हणून पारमितांचा राजा म्हणून पहिल्या क्रमांकाची जी पारमी आहे ती आहे दान पारमी. म्हणून नेहमी आपण दानावर बोलत असतो, आहे की नाही. गृहस्थ लोकांचे 4 कर्म असतात, है ना. दान, शील आणि भावना, त्यामध्ये श्रद्धा. तर अशा प्रकारे वाराणसी मध्ये एकदा भगवंत विहार करत असताना भगवंत आणि त्यांच्या भिक्खू संघ तिथे वाराणसी मध्ये विहार करत होते. त्या वाराणसी मध्ये एक श्रेष्ठी दाम्पत्य सुद्धा राहत होतं. श्रेष्ठी म्हणजे धनवान, धनसंपन्न असे एक दाम्पत्य होतं. तर त्या दाम्पत्यामध्ये दोघेही भगवंताच्या प्रती, धर्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती त्यांच्यामध्ये असीम अशी श्रद्धा होती. या
श्रद्धे भावनेने भगवंताच्या उच्चतम वचनांना ऐकून त्यांना जीवनामध्ये सुख कसं प्राप्त करायचं, कुशल कसं प्राप्त करायचं, पुण्य कसं संचित करायचं, ही भावना जागली होती, ही भावना जागृत झाली होती. आणि त्यामुळे ते दोघेही पती पत्नी, पतीला वेळ मिळाला पती, पत्नीला वेळ मिळाला पत्नी. पतीला वेळ कमी मिळायचा कारण की पतीच्या मागे अनेक प्रकारचे काम धंदे वगैरे, व्यवसाय वगैरे, शेतीवाडीचे काम राहतात. त्यामुळे त्यांची पत्नी वारंवारच नाही तर जिथे भगवंत राहत होते, त्याच्या भिक्खू संघ राहत होता, त्या ठिकाणी जाऊन नेहमी त्यांची विचारपूस करायची. कुणाला कुण्या वस्तूची गरज आहे का, कुणाला अन्नभोजनाची गरज आहे का, कुणाला औषधीची गरज आहे का, कुणाला कुठून काही जायचं असेल तर त्यांना प्रवासामध्ये काही सामुग्री द्यायची का, या प्रकारची म्हणजे आवश्यकता आहे का, याची चौकशी करून ते त्या भिक्षूंना त्यांच्या त्या गरजा रोज नित्यनेमाने ती पुरवत असे. त्या मातेचं, त्या उपासिकेचं नाव, एवढी सेवाभावी तिचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल, कदाचित ही गोष्ट पण तुम्ही अगोदर ऐकली असेल, पण आपण अनेक कामामध्ये असल्यामुळे, गृहस्थ असल्यामुळे विस्मरण होत असते. तर त्या वाराणसी शहरातली ती श्रद्धावान, दानशील उपासिका, तिचं नाव सुप्रिया. काय नाव होतं? सुप्रिया. ती खूपच श्रद्धावान होती, तशी शीलवानही होती आणि दानामध्ये सुद्धा ती श्रेष्ठ होती, श्रेष्ठत्व होतं तिच्यामध्ये. आणि प्रसन्न चित्ताने करायची, सेवा करायची, दान द्यायची, नित्यनेमाने ती भिक्षूंना भेटण्यासाठी जायची, भगवंताच्या दर्शनासाठी जायची. तरी सुप्रिया एवढी श्रद्धावान उपासिका होती. आपणही तिच्या प्रकारे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण या काळात आहेत, अजूनही काही आहेत असं नाही. जेव्हा जेव्हा चित्त उत्पन्न होते त्यावेळेस तशा उपासना उत्पन्न होतात. आपणही त्या प्रकारची त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. तर ती नित्यनेमाने जायची आणि भिक्षूंना विचारायची की कुणाला काय वस्तू हवी आहे, कोण कुठे जाणार आहे, कुणाला औषधी पाहिजे, कुणाला काय पाहिजे, कुणाला काय आवडते, कुणाला वस्त्र नाही, चिवल नाही, कुणाकडे पात्र नाही, अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या वस्तूंबद्दल ते विचारत राहायचे. कुणाला भोजन आहे नाही आहे, या प्रकारे ज्यांना भोजन नसेल त्यांना भोजनाची पूर्तता करायची. नित्यनेमाने तिचे हेच काम होतं. एक दिवस अशाच प्रकारे ती संघाची विचारपूस करण्यासाठी गेली असता एक भिक्षू तिला खूप आजारी दिसला. तेव्हा सुप्रियाने त्या भिक्षूला विचारलं की बनते, आपणास काय झालेलं आहे, आपणास कशाची गरज आहे. तर त्यांनी सांगितलं की मला अशा अशा प्रकारची व्याधी झालेली आहे, मी वैद्याकडे गेलेलो होतो, त्यांनी औषधी पण दिलं आणि आहाराबद्दल सांगितलं. तर त्यांनी विचारलं कशाचा आहार सांगितला, सांगा मी तयार होणार. तर ते आहार औषधीयुक्त माझ्यासाठी ठरेल अशा प्रकारचा तो आहार आहे, अशा प्रकारे सांगितलं. तर त्याने सांगितलं की मांसाहार म्हणा किंवा मांसाचा काळा किंवा सूप आपण म्हणतो, अशा प्रकारे त्या वैद्याने सांगितलं. तिला वाटलं, तिने ऐकलं, म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, मी जाऊन तयार करून घेऊन येतो. आणि अशा भावनेने ती घरी परत आली. परत आल्यावरती तिचा जो सेवक चाकर होता त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की ज्या बाजारात जा
आणि बाजारातून मांस विकत घेऊन ये. अगोदर जसे आता दुकानं लागतात त्या प्रकारे अगोदरच्या काळात सुद्धा दुकानं लागायचे. पण त्याला सांगितलं, तो सेवकाला माहित होतं, तो पण श्रद्धावानाच्या सोबत, शीलवानाच्या सोबत, सदाचारी व्यक्तीच्या सोबत जो व्यक्ती राहते तर त्यांचे तरंगे त्यांच्यापर्यंत पण जातात आणि ते लोक पण त्या गोष्टींना जाणतात, शील सदाचाराच्या भावनेला जाणतात. तर तिने सांगितलं तरी पण आठवण म्हणून की बघ, तुझ्या समोर कोणता प्राणी कापत असला तिथून घेऊन होतो, जिथे म्हणजे दुकानावरती ते सर्व ठेवलेले आहे, त्यामध्ये जीव प्राण नाही, तू पाहिलेला नाही, अशा ठिकाणी तो मास. पण त्या दिवशी तो सुप्रियाला मला ठीक आहे आणि तो बाजारात गेला. काहीतरी त्या दिवशी असेल आणि त्या निमित्ताने त्या दिवशी कुठेच कोणी दुकानं जी हत्या केली नाही आणि कोणी मांसाची दुकानं लावलेली नव्हती. तर त्यामुळे तो पूर्ण शहर फिरला, पण मांसाची दुकान त्याला कुठेच दिसली नाही. त्या दिवशी कुठेच मांस विकायला नव्हतं. तो पूर्ण शहर फिरला आणि परत आला, कारण की तिने सांगितलं होतं जिवंत घेऊन कापायचं नाही, मुर्दाळ मांस आणायचं ज्यामध्ये जीव नाही. आता तो खाली हाताने आला आणि त्या सुप्रियाला सांगितलं की मालकीन, मी तर गेलो होतो पण आज कुठेच मांस मिळालं नाही, कोणीच कुठल्या प्रकारचे दुकान लावलं नाही. मग आता काय करायचं? मी त्याला शब्द देऊन आलेली आहे की मी ते मांसाचं भोजन घेऊन येतो किंवा मांसाच्या काळा बनवून घेऊन येतो. मग काय करायचं? शब्द दिला आहे, शब्दाला जपायचं आहे. जर नाही नेलं आणि कदाचित त्या भिक्षूंच्या आजच मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूचं जे पाप आहे ते मला लागेल, कारण की मी त्याची वेळेवर औषधोपचार करू शकले नाही किंवा त्याला ती वस्तू वेळेवर देऊ शकल्यामुळे जर त्याचा मृत्यू झाला तर हे मोठं माझ्या हातून पाप होईल. आणि या उद्देशाने तिने तिची जी सेविका होती, नोकराणी होती, तिला आवाज दिला, म्हणजे ज्या आतमधून एक छोरी आणि एक परात घेऊन ये. आता मालकीने ऑर्डर दिला, तिला तो पाळण्या, तिला माहित नव्हतं काय होणार आहे. ती गेली, छुरी आणली, परात आणली, तिला म्हटलं तू इथेच थांब. ती आत गेली, आणि आत जाऊन तिने आपल्या मांडीचे मांस कापलं. कशाच्या? मांडीचे मांस. आपल्याला थोडीशी भाजी कापताना वगैरे थोडीशी छुरी हलकीशी लागली तरी आपण कसे करत असतो, आहे की नाही? तिथे वेदना होतात ना आपल्याला. थोडस रक्त पाहिलं तर कसं वाटतं. पण तिने आपल्या मांडीचं मांस काढलं, मांडीचा गोळा काढला मांसाचा, नुसतं थोडंसं मांस नाही तर त्याच्यापर्यंत त्याच्यासाठी बनवता येईल एवढं मांडीचं मांस काढलं. आणि ते मांस काढून तिने त्या नोकराणीला दिलं. तिला सांगितलं याला स्वच्छ धु, याला स्वच्छ धु आणि याच्या काळा बनव किंवा भाजी बनव, सूप बनव. तिला मोठं नवल वाटलं, तिथं घाबरल्यासारखी झाली. मालकीची व्यवस्था पाहणी, तुला जेवढं सांगतोय तेवढं कर, मी खोलीत जातो, आराम करतो. त्याच्यावरती तिने जे काही हळद वगैरे लावून पट्टी वगैरे बांधली आणि ती खोलीत गेली. त्या नौकराणीने त्याचा तो पदार्थ तयार केला आणि तिने सांगितलं की त्या ठिकाणी जिथे भिक्षू आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी अशा नावाचा जो भिक्षू आहे त्याला हे देऊ दे. सांगितल्याप्रमाणे नौकराणी गेली, ती देऊन आली. त्यांनी ते ग्रहण केलं, मांस म्हणून त्यांनी ते ग्रहण केलं भिक्षूंनी. तिने विचारलं, दिलं? हो. भिक्षूंनी ग्रहण केलं आणि हो ठीक आहे. आणि अशा प्रकारे ती आपल्या खोलीत जाऊन सरी पडली.
त्या ही जी सुप्रिया होती हे आणि तो सुप्रिया तिचा जो पती होता, या दोघांमध्ये एवढं प्रेम होतं, एवढी मैत्री होती की सुप्रिया जर तिच्या पती बाहेर जात असेल तर त्याला हसत हसत त्याला विदा करायची आणि त्यांच्या येण्याच्या वेळेवर दारावर सजून धजून हसत मुखाने त्याची वाट पाहत राहायची आणि आलं की हसत मुखाने आणि चांगला शृंगार करून त्याचं स्वागत करायची, जेणेकरून तो बाहेरून किती थकून आला, कुणाही कामातून चूर होऊन आला तरी त्याला पाहता तो प्रसन्न व्हायचा. त्या दिवशी असा सुप्रिया कुठेतरी बाहेर गेला होता, सायंकाळ झाली, तो आल्यावर त्याने बघितलं की आज दारामध्ये माझ्या स्वागतासाठी सुप्रिया नाही. काही हरकत नाही, असेल कुठेतरी गेली असेल, कुण्या कामामध्ये असेल. आणि असा विचार करून तो अगोदर बाहेरून आवाज दिला, मग आतमध्ये आला, सुप्रिया, हे सुप्रिया कुठे आहे तू? पण त्याला काही आवाज येईना. तो इकडे तिकडे पाहू लागला, तेव्हा ती जी नौकराणी त्याची सेविका होती ती आली आणि ती म्हणाली, मला मालकीन थोडे आजारी आहेत आणि ते त्या शयनकक्षामध्ये आराम करत आहेत. तेव्हा हा सुप्रिय ते जिथे आराम करत होती त्या शयनकक्षामध्ये गेला, तिच्या खोलीमध्ये गेला आणि त्यांनी बघितलं काय झालं. तर नौकराणीने त्याला सांगितलं की मालकीने अशा प्रकारचं केलं. ती नौकराणी सोबत होती. तेव्हा ती नौकराणी गेल्यावर त्या सुप्रियाला पाहिलं, तापाने सन्न झाली होती, एवढी मोठी जखम, एवढं मोठं मांस काढलेलं, त्या मांडीचं रक्तबंबाळ झालेलं. आणि ते पाहून त्याला कसं वाटलं असेल? समजा आता तुम्ही महिला जरी श्रद्धावान असाल, बुद्ध धम्म संघामध्ये श्रद्धा असेल, दानाची सेवेची खूप भावना असेल आणि समजा तुम्ही कधी अशा प्रकारचे कृत्य केलं किंवा असं दान दिलं की जे द्यायला नको पाहिजे होतं, आहे की नाही, किमती दान होतं, त्याला विचारलं नाही आणि तुम्ही देऊन दिलं, तर तो काय म्हणेल? प्रसन्न होईल का? खुश होईल? स्तुती करेल तुमची? म्हणेल, हे मूर्ख बाई, तुला एवढी अक्कल नाही, कसं दान द्यायचं, कशा प्रकारे द्यायचं? रागावलं नाही का? मूर्ख आहेस का तू? तुला कळत नाही का? है ना? आताचे पती तसे म्हणतील. पण तिच्या पती बघा श्रद्धावान होता, खूप श्रद्धावान होता. बुद्ध धम्म संघाच्या प्रती त्याच्यामध्ये तेवढी श्रद्धा होती. काय म्हणते बघा, सुप्रिया, आज मी खरंच धन्य झालो की मला तुझ्यासारखी सूरवीर, दानसूर आणि बुद्ध संघाच्या प्रती एवढी श्रद्धा असलेली पत्नी लाभली. सुप्रिया, मी धन्य झालो, तू खूप उचित काम केलं. हे नश्वर शरीर आहे, या शरीराचे काय, ज्यामुळे एका भिक्षूचा तो जीव वाचवला आहे, त्याची सेवा केलेली आहे, त्याला दान दिलेलं आहे, असं म्हणेल का कोणी आजच्या काळात? आणि किती स्तुती केली बघा पत्नीची. पती श्रद्धावान होता, शीलवान होता, धम्म जाणणारा होता. आणि हे जे जीवन आहे, हे जे शरीर आहे, हे नश्वर आहे, आज ना उद्या नाश पावणार आहे. पण नाश पावण्याच्या आधी त्या शरीराचा उपयोग तू केला. तू खरंच तू श्रद्धावान, शीलवान, दानशूरच नाही तर तू प्रज्ञावान सुद्धा आहे. आणि अशी बायको मला लाभली, मी धन्य झालो आहे, मी धन्य झालो. असा तो सुप्रिय
तो सुद्धा दानशूर, शीलवान, श्रद्धावान आणि सेवाभावी होता. तो सायंकाळी तिला सांत्वना दिली, मलमपट्टी वगैरे जे काही करायचं, प्रेम द्यायचं, थोडस तिला आधार देऊन, शब्दांचा प्रेमाचा आधार देऊन सायंकाळी भगवंताच्या दर्शनासाठी गेला. भगवंताच्या दर्शनाला जाऊन भगवंताच्या साधुपदेश, धम्मोपदेश ऐकला. धम्मोपदेश संपल्यावर तो भगवंताजवळ गेला आणि दोन्ही हात जोडून त्रिवार वंदन करून भगवंताला म्हणाला, भगवंता, आपण उद्या माझ्याकडे आपण आपल्या भिक्खू संघासहित भोजनाला या. भगवंतांनी त्याला होकार दिला आणि भगवंताची आज्ञा घेऊन सुप्रिया हा आपल्या घरी परत आला. आपल्या नौकर चाकरांना घेऊन जाणे. त्यांनी पहाटेला उठून भगवंताच्या आगमनापर्यंत येण्याच्या अगोदर तर त्यांनी सुंदर स्वादिष्ट असे सोनूचे भोजन तयार करून घेतले. नंतर भगवंताची वेळ झाली, भगवंत आले. तर तो काही पहिला प्रसंग नव्हता की ते त्यांच्या घरी भिक्खू संघासहित भोजनाला आले होते. त्या अगोदर पण त्यांनी अनेकदा भगवंताला, भिक्खू संघाला आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रित केले होते. वाराणसी. तेव्हा त्या दिवशी जेव्हा भगवंत आले, तर जेव्हा जेव्हा ते यायचे, तर ज्या प्रकारे तुमच्याकडे घंटे वगैरे येतात आणि तुम्ही दाराच्या बाहेर गेट पाशी वगैरे पाणी वगैरे, फुलं वगैरे आणून ठेवता, तिथून ते सजव साधू साधू कापले, या बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, अशा प्रकारे स्वागत करत तुम्ही आतमध्ये घेऊन जाता ना. त्याच प्रकारे ती सुप्रिया नेहमी करायची. पण त्या दिवशी सुप्रिया होता, त्यांचे नौकर चाकर होते, त्यांचे जाती बांधव असतील, पण सुप्रिया मात्र तेव्हा नव्हती. तेव्हा भगवंता वाटलं काहीतरी गावात असेल. कारण प्रत्येकाच्या वेळा भगवंत आपल्या बोधी नेत्रांनी पाहत नव्हते, सर्वसामान्यासारखे तेही जगत होते. जेव्हा ते आपल्या बोधी नेत्रांनी दिव्य चक्षुनी पाहायचे, तेव्हा त्यांना त्याची गोष्ट कळायची. पुन्हा चित्तावर चित्त ठेवून कळायचे. असं तुम्हाला वाटत होतं की भगवंताला पण अगोदर माहिती, असं नाही. एवढी श्रद्धा नसली पाहिजे की अंधश्रद्धेकडे गेली पाहिजे. ठीक आहे. तर भगवंत आत गेले, आसन तयार होतं. भगवंत भिक्खू संघ आसनस्थ झाला. आसनस्थ झाल्यावर सर्वांनी आपले भिक्षापात्र काढले. आता जसे तुम्ही भिक्षापात्र काढल्यावर तुम्ही पाणी वगैरे धुवायला, भिक्षापात्र धुवायला, हात धुवायला वगैरे पाणी देता, तेव्हा पण ते आली नाही. त्यानंतर भगवंताला संघाला त्यांनी भोजन वाढायला सुरुवात केली. तेव्हा भगवंत त्या सुप्रियाला म्हणाला, सुप्रिया कुठे दिसत नाहीये. ते म्हणाले, नाही भगवंत, ती थोडी आजारी आहे, त्यामुळे ती येऊ शकत नाही. तर म्हणाले, आजारी आहे. म्हटलं, कसली आजारी आहे? जसाही आजार असेल असं घेऊन ये. कारण की सुप्रिया आपल्या हाताने, दोघेही आपल्या हाताने भोजन व्हायचे, पती दोघेही भोजन व्हायचे, पण ती दिसते. तर जशी असेल तसे घेऊन ये. म्हणजे नाही, ती उठू शकत नाही. तर तिला उचलून आण. जर उठू शकत नसेल तर तिला उचलून आण, पण तिला घेऊन ये. भगवंताने पात्रावर हात ठेवला, ऑर्डर दिला. त्याला सुप्रियाला सांगितलं, जा तिला घेऊन ये. तोपर्यंत भोजन घेणार नाही. तोपर्यंत भोजन वाढू नको. सुप्रियाच्या हाताने भोजन घ्यायचं. तिला घेऊन ये, जशी आहे तशी घेऊन ये, त्या अवस्थेत घेऊन ये. हा सुप्रिया आपल्या नौकराणीला सोबत घेऊन, नौकरांनी एक हात आपल्या खांद्यावर ठेवला आणि एक हात आपल्या खांद्यावर ठेवला आणि त्या प्रकारे तिला त्या खोलीतून भगवंताच्या समोर येऊन उभं केलं आणि तिने दोन्ही हात जोडून वंदन केलं. भगवंतांनी लगेच आपल्या मित्रांनी आपल्या दृष्टीने पाहिलं की प्रकार काय घडलाय. भगवंताच्या लवकर लक्षात आलं. तिने हात जोडलं, वंदामी भंतेजी, वंदामी संभो, वंदामी भंते, वंदामी संभो, अशा प्रकारे
जसे तीनदा म्हणता बरोबर भगवंतानी मंगल हो बहुतू सब मंगल म्हणतात, तिच्या तो पूर्ण घाव पूर्ण भरून निघला. जी जखम होती ना ती लगेच पूर्ण भरून निघली आणि ते लगेच ती स्वस्थ झाली. बघा, श्रद्धेचा प्रभाव आणि भगवंताची अनुकंपा संघाची. लगेच तिचा तो घाव भरून निघला, लगेच ती स्वस्थ झाली आणि भोजन वाढायला. भोजन संपल्यावरती भगवंताने भोजनाचे अनुमोदन केलं. अनुमोदन करून भगवंताच्या सर्व लक्षात आलं होतं. भगवंताने भोजन केलं, भोजनाचे अनुमोदन करून ते जिथे त्यांचा निवास होतं त्या ठिकाणी आपल्या संघासहित गेले. गेल्यावरती भगवंतांनी सर्व भिक्षूंना आमंत्रित केलं, बोलावून पाठवलं, सर्वांना एकत्र केलं. सर्व भिक्षू तिथे एकत्रित झाले, जमा झाले. त्यावेळेस भगवंतांनी त्या भिक्खूंना विचारलं, भिक्खूंनो, काल सुप्रियाच्या इथलं भोजन इथे कोण्या भिक्षूसाठी आलं होतं? जो भिक्षू रोगी होता, आजारी होता, तो उभा आला, दोन्ही हात जोडून भगवंताला म्हणाला, भगवंत, ते माझ्यासाठी आलं होतं. काय होतं भोजनात? मासाचं भोजन होतं किंवा मासाचा काढा होता. तेव्हा भगवंत त्याला काय म्हणतात? मूड माणसा, तुला माहित होतं काल जे तू भोजन ग्रहण केलं ते कशाचं भोजन होतं? ते म्हणाला, भगवंत नाही, मला माहित नाही. वैद्यांनी सांगितलं होतं की अशा अशा प्रकारचं भोजनाच्या आधी मला सुप्रिया विचारलं की आपल्याला काय औषध आहे, तुम्ही जे सांगितलं. अरे मूळ माणसा, ते जे मांस तू ग्रहण केलं ना काल, ते मांस कोण्या पशु प्राण्यांचं नव्हतं. ते मांस सुप्रियाच्या स्वतःच्या मांडीचं मांस टाकून तुला दिलं. व पुरुषा, विचारायला हवं होतं. आणि अशा प्रकारे भगवंताने त्याला थोडंसं दाटलं. थोडस काही चूक होती, काही नव्हती. आणि भगवंताने एक उपदेश दिला की आपण ज्या उपासकाच्या आपण जे जीवन जगतोय ते उपासकाच्या दानातून, उपासकाच्या भोजनातून जगतो आहे. ते आपल्या माता पित्याप्रमाणे आहेत, ते आपले दायाद आहेत. आपला संघ, आपण आपला उदरनिर्वाह त्यांच्या दानावरती आहे. म्हणून आपण कुठलंही दान स्वीकारत असताना, अनुचित दान स्वीकारत असताना किंवा ज्या दानाबद्दल काही शंका आहे ते विचारत असताना विचारलं पाहिजे. कारण कधी कधी कोणी कोणतं दान स्वीकारायचं नाही स्वीकारायचं हे पण आहे. भगवंताने अनेक ठिकाणी सांगितलं कोणाचं दान स्वीकारायचं. जो व्यक्ती दारूचा व्यवसाय करते, दारू विकते, अशा व्यक्तीच्या पैशामधून कमवलेलं ते दान असते, कोणती वस्तू असते, अशा व्यक्तीची वस्तू नाही स्वीकारायची. कोणी जीव हत्या करत असेल, प्राणी हत्या करत असेल, अशा व्यक्तीची नाही स्वीकारायची. कोणी शस्त्र वगैरे विकत असेल, जहर विकत असेल, त्याच्यावर पैसा मिळकत कमवत असेल, त्याच्या जवळचं दान नाही स्वीकारायचं. अशा प्रकारचे होतात. तर भगवंतांनी तेव्हा त्या परिषदेला सांगितलं, भिक्षू संघाला सांगितलं की एक गोष्ट लक्षात ठेवा, ते जे भोजन तयार करतात ते तुम्ही स्वीकार करा. पण जर समजा तुम्हाला कधी मांसाचं भोजन तुमच्या पात्रात आलं आणि तुम्हाला शंका असली तर तुम्ही विचारू शकता. आणि जे मांस खाण्यायोग्य आहे ते खायचे, जे खाण्यायोग्य नाही ते खाऊ नये. अशा प्रकारच्या भगवंताने भिक्खू संघांना आदेश दिला आणि तो नियम सुद्धा बनवला. तर भगवंताने सांगितलं की जर तुम्हाला तुमच्या भिक्षा पात्रामध्ये मांस भेटलं तर या प्रकारचे मांस ग्रहण करू नये. तर त्याने सांगितलं की मनुष्याचे मांस
ग्रहण करू नये, कारण की ते आपले दायादार माता पिता आहे. म्हणून मनुष्याचे मांस ग्रहण करू नये. ते अनेकाच्या हितासुखाकरिता असतात. हे मनुष्याचे मांस खाण्यास मी वर्ज करतो, अनुमती देत नाही, प्रतिबंध देतो. मनुष्याचे मांस खाण्यावर तुम्हाला प्रतिबंध आहे, लक्षात ठेवा. पुन्हा त्याने सांगितलं हत्याचे मांस खायचे नाही. हत्ती हा राजाची स्वारी आहे, राजा तिथे बसून शोभायमान दिसतो. हत्ती हा बुद्धिमानी प्राणी आहे, त्यामुळे तो अनेक प्रकारचे म्हणजे बलपूर्वक कामं करतो. तो प्रजेच्या हितासुखाचा आहे, म्हणून हत्याचे मांस ग्रहण करायचं नाही. त्याने सांगितलं वाघ, घोडा हा सैनिकांच्या राजाचा वाहन आहे, त्यामुळे गंतव्य ठिकाणी लवकरात लवकर जाता येतं. तो आपला उपयोगाचा मित्र प्राणी आहे, त्याचे मांस खाऊ नये. वाघ, सिंह, अस्वल यांच्यामुळे जंगल सुरक्षित आहे, कारण की वाघांची वगैरे, सिंहांची, अस्वली वगैरे अशा हिंसक प्राण्यांची भीती असल्यामुळे लोक जंगलामध्ये जात नाहीत आणि जंगलाला जास्त नुकसान पोहोचवत नाही, कारण की त्यांच्या मनामध्ये भीती असते. आणि त्यांच्यामुळे जंगल जे आहे ते सुरक्षित आहे, आणि जंगलामुळे माणसाला त्या जंगलामधून अनेक प्रकारचा लाभ होत असतो. त्या जंगलामुळे चांगली गोष्टी होत असते. म्हणून अशा प्राण्यांची सुद्धा ते वनांचे रक्षक आहेत, त्यांचा मांस खाऊ नये. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. सापामुळे शेतामध्ये उंदर वगैरे जे काही असते आपण पेरलेली ते नष्ट करत नाही. साप त्या उंदरांना वगैरे अशा प्रकारच्या त्या जीवजंतूंना स्वतः भक्षण करतो आणि त्याच्यामुळे शेतीची रक्षा होत असते. म्हणून साप हा आपला मित्रच आहे, म्हणून सापाचे सुद्धा मांस खाऊ नये. कुत्रा हा घराचे रक्षण करतो, मालकाची सेवा करतो, त्या मालकाचे रक्षण करतो, त्या घराचे रक्षण करतो, म्हणून कुत्र्याचे मांस खाऊ नये. इत्यादी मांस खाण्यास अनुमती आहे. अशा प्रकारचे भगवंताने त्या दिवशी भिक्खू संघाला उपदेश केला आणि तेव्हापासनं मग हत्ती वगैरे अशा प्रकारे ते मांस खाताना विचारायचं. जर कधी आलंही पात्र असतं ते विचारायचं तसं की मांस कशाचे आहे. शंका असली विचारायच्या की मांस कशाचे आहे, आम्हाला खायला जमते, नाही जमत आहे, आणि नसेल ते वर्जित असेल तर त्याला खाऊ नये. आणि अशा प्रकारे ही झाली ती. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी दानाची आहे, दानाची चेतना, आणि दान देण्यासाठी जे युद्ध करावं लागलं, दानंच युद्धंच सम्मोहन. कसा आहे दान? युद्धासारखा आहे दान. जसे युद्ध करण्यासाठी जे बल पाहिजे, जे ऊर्जा पाहिजे, जे शस्त्रशास्त्राचं ज्ञान पाहिजे, तसं दान करण्यासाठी सुद्धा माणसामध्ये अशा प्रकारची म्हणजे एक प्रकारची युद्ध आहे. दान देऊ की नाही, आहे की नाही, मारू की नाही. जेव्हा कोणी व्यक्ती येते युद्धामध्ये सामोर, आहे की नाही, त्याच्या मनामध्ये कधी कधी एखाद्या व्यक्तीला पाहून अरे हा व्यक्ती चांगला दिसतोय, हा मी याला सहजच याला मारू शकतो युद्धात, अशा प्रकारचे कधी कधी भावना होते ना. तर दान करणे आणि युद्ध करणे दोन्ही सारखंच आहे, युद्धासारखं आहे. ज्या प्रकारे युद्धामध्ये कोणाचं राज्य जिंकू शकतो आपण, त्याच प्रकारे या जन्मामध्ये दान देऊन पुण्य जिंकू शकतो, पुण्य कमवू शकतो. म्हणून आपण या दानाचा अभ्यास केला पाहिजे. दानाचा अभ्यास केला पाहिजे. ही जी दान पारमिता आहे, हे नश्वर जे शरीर आहे, यासोबत इथे नष्ट होणारा त्या शरीराच्या निपात झाल्यानंतर, मरण झाल्यावर काही येत नाही, पण पुण्य जे संचित असते ते आपल्यासोबत येते. आणि जेव्हा जेव्हा हे पुण्य तुमच्यामध्ये, या पुण्याची तुम्हाला जिवंतपणे या जन्मात जेव्हा जेव्हा आठवण होते, तुमच्या मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न होते. कधी संकट काळी जर तुम्हाला कधी तुमचं पुण्यकर्म आठवलं,
काहीच नाही, तुमच्याकडे खूप धनसंपत्ती आहे, एखाद्या तुम्ही संकटकाळी सापडले आहात, एखाद्या तुफानामध्ये सापडले आहात, किंवा एखाद्या पुरामध्ये सापडले आहात, एखाद्या अग्नीमध्ये सापडले आहात, त्यावेळेस कधी आपल्या या पुण्यकर्माची आठवण जरी केली ना, तर दृश्य अदृश्य रूपाने ते पुण्य आपली रक्षा करत असते. एवढं बळ या दानामध्ये, या पुण्यकर्मामध्ये आहे. म्हणून माणसाने, आता तुम्हाला वाटत असेल हे दान याच्यासाठी सांगतो, यानंतर आपण अनेक प्रकारचे नाही का, पण सोबत ही जी दान पारणी आहे, दानाच्या सोबत जी शील आहे, जी सेवा आहे, आणि सेवेच्या सोबत सोबत हे कर्तृत्वासाठी आहे, त्यासाठी धम्म समजून करून दिले आहे. आणि ह्या धम्म जर आपल्याला समजला, ह्या सर्व गोष्टींचे महत्व जर कळलं, की या जन्मामध्ये आम्ही सुख प्राप्त करू शकतो, निपान प्राप्त करू शकतो, किंवा निपानाच्या अगोदर जे काही मार्ग आहे, जे काही फळ आहे ते प्राप्त करू शकतो. या जन्मामध्ये तुम्ही स्वतःपण सुद्धा फळाला सुद्धा प्राप्त करू शकता. तर हे स्वतःपती फळ, सबूतगामी फळ, कोणतेही फळ जसा जसा तुमचा अभ्यास होईल, जसे तुमची चेतना शुद्ध होत जाईल, तुमच्यामध्ये ज्या ज्या प्रकारे शील उत्पन्न होत जाईल, ज्या ज्या प्रकारे धम्म होत जाईल, ज्या ज्या प्रकारे त्याग उत्पन्न होत जाईल, आणि ही श्रद्धा जशी तुमची वाढेल, तसं तुम्ही त्या फळाच्या, त्या निब्बाणाच्या, त्या परम सुखाच्या तुम्ही जवळ द्याल. अशा प्रकारची कामना करतो. आपणही अशा प्रकारचे सुख प्राप्त करा, आणि आपणही याच जीवनामध्ये या फळांच्या, या धम्माच्या स्वाद घ्या, लाभ घ्या, अशा प्रकारची कामना करतो. इथे थांबतो. भवतु सब मंगलं, रक्षन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन, सब धम्मानुभावेन, सब संघानुभावेन, सदा सोती भवन्तु.